झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुकांवरती जरूर काम केलं जाईल आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये हा संघ एक चांगली उंच भरारी घेईल या तीळ मात्र शंका नाहीये. तर चला मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करतो आहोत. यस सनी भोईर प्लेअर ऑफ द मॅच ठरला. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि आता रवींद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. चला खेळाडूंना विनंती आहे, सामना लगेच सुरू करायचा आहे. पंच मैदानाचा आपण ताबा घ्या. तर चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पंचांचा कोणत्या वेळेला ग्रीन सिग्नल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये एक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. तर चला सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. साई आणि प्रवीण ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजीमध्ये उमेश भोईर राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र आघाडीच्या गोलंदाजाची भूमिका बजावत असताना पहिला चेंडू अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, खणून काढलाय हा चेंडू. सिंगल धाव फलकावरती आली आहे. पहिली दोन षटकं ही पॉवर प्लेची आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे एसपी फायनान्स गावदेवी 11 हा संघ जो नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी, खरं तर दुपारच्या सत्रामध्ये धावांचा रतीब उभारणं यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. परंतु इथे कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत या खेडूकपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या ठिकाणी रंगतोय खेळ KPL 2026चा. यावेळेला अलॉंग द कार्पेट मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. दोनही खेळाडूंना 21 स्वरूपाच्या धावेनं मात्र या ठिकाणी आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. संघ पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा मात्र धावफलकावरती मर्यादित आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि बिनबाद 2 ही धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज उमेश म्हटलं तर प्रचंड आणि प्रदीर्घ अनुभव आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने दुखावण्याची धमक ज्या गोलंदाजीमध्ये आहे, तो गोलंदाज उमेश भोईर यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला चेंडू आहे, केवळ उजव्या एसटीच्या बाहेर सातत्यानं चेंडूचा मारा होतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी नाहीये, केवळ ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजीचा मारा काढण्याचा प्रयत्न होतोय, ज्यामुळे फलंदाजांना फारसे हात खुले काढण्याची संधी मिळत नाहीये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, फ्लायटेड चेंडू, फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा मानस, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा चेंडू. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड ऑफला पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 4 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. हे दर्शवतं की या गोलंदाजाची गुणवत्ता काय, या गोलंदाजाची एक सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याची जी धमक आहे ना, ती या गोलंदाजीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. उमेश पुन्हा एकदा यावेळेला पावलांचा वापर केलाय. मिड ऑनला क्लिअर करत असताना थेट चेंडूला तटवलाय ठीक आमच्या मुख्य मंचाच्या समोर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. साहिल उलवेकर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला व्यावसायिक दर्जाचं क्रिकेटही खूप चांगल्या पद्धतीने ज्या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू, खेडूकपाडा गावचं नाव एका वेगळ्या उंचीवरती ज्या खेळाडूंना घेऊन गेला ना, तो खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी पनवेल प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, अशा विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूचा सातत्यानं आपल्याला समावेश पाहायला मिळतो, तो साहिल उलवेकर यावेळेला मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना थोडीशी शांत फलंदाजी जरूर आहे, परंतु येणाऱ्या वादळापूर्वीची कदाचित ही शांतता आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका चौकारणीशी संघाची एकूण धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटीशी टीम मीटिंग, टीम हर्डल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उमेश म्हटलं तर क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे आणि या अनुभवाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना, तर या खेळाडूंना सातत्यानं अनेक मैदानं गाजवली. सध्याही आपल्याला पाहायला मिळतं की
40+ संघाचं प्रतिनिधित्व इथे करतात आणि त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेटमध्येही त्यांचा समावेश आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत त्यांचीही आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तमाम ज्या आखणी केल्या जातात एखादी स्पर्धा यशस्वी करण्याकरता, त्या प्रकारची कामगिरी मात्र उमेश या संपूर्ण स्पर्धेसाठी बजावताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. बहुतांश युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकीच एक युवा खेळाडू अर्थातच वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज जयेश भोईर यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. आयोजकांच्या आम्हाला सूचना येत आहेत. थोडंसं स्पीडअप आपण करायचंय. दुपारचं सत्र आहे, रखरखतं ऊन आहे. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानावरती बहुतांश प्रेक्षक वर्ग आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जुडलेला पाहायला मिळतोय. परंतु जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीयेत, परंतु WTC लाईव्ह अर्थातच वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आमच्या समेत जुळले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचंही आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आल्यात. साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि जणू एक निश्चय करूनच तो मैदानाच्या आतमध्ये आलाय की 5ही षटकं मला मैदानावरती उभा राहायचं आहे आणि एक चांगली सन्मानजनक धावसंख्या जर का धावफलकावरती उभा राहायची असेल तर या दोनही खेळाडूंना मात्र तग धरून फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. जयेश पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. कमालीचा टायमिंग. कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. हेच करावं लागेल. सातत्यानं तुम्हाला धावफलक हलता ठेवावा लागेल आणि जर का धावफलक हलता ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात, चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार या रणनीतीनुसार सध्या हे दोनही खेळाडू आपल्या धावा संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना साहिलचं जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे संघासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु तो कशा पद्धतीनं खेळ आपला साकारेल इथे देखील इनफिल्ड क्लिअर केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्याचा भरपूर फायदा उचलत असताना चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार येतोय KPL चौकार. कारण संघाच्या धावसंख्येला उभारी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जातोय. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज जयेशवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न उमेशनं पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये जयेशचा वापर केला. परंतु इथे पहा कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्ड मॅनला स्लिप कॉरिडॉर मध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक. भारदस्त शरीर एसटीचा जरूर आहे, परंतु योग्य वेळेला त्याचा हात चेंडूच्या लाईन मध्ये आला. चेंडूची गती कमी केली. कोणत्याही प्रकारची इशारा या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळत नाहीये. बाईच्या स्वरूपात कदाचित ही धाव असावी. निश्चितच बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते कारण बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नव्हती. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. ह्यावेळेला कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता याही फटक्यामध्ये पाहायला मिळते आहे. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार KPL चौकार. टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत, परफेक्ट टायमिंग. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका त्यानं एक्झिक्यूट केला. यावेळेला मात्र ऑन द नी झाला होता. बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न. थोडस बॉडीचं बॅलन्स बिघडलंय. जेल घेण्याची संधी जरूर या ठिकाणी होती, परंतु ही संधी गमावली जाते आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती निराशा आपल्याला पाहायला मिळते. उमेश भोईर यांच्या चेहऱ्यावरती हास्य सर्व काही सांगून जाते कारण या सामन्यातली ही सर्वाधिक महत्वाची विकेट होती. साहिल देखील एका छोट्याशा स्माईलनं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला दिली गेलेली ही संधी आणि या संधीचं सोनं करणं हे या खेळाडूला ठाऊक आहे. इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू फाईनच्या डोक्यामधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
क्रिकेटचं खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर अप्रतिम संगीताचा नजराणा अर्थातच श्री गणेश साऊंड अँड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला ऐकायला मिळतंय. DJ राज आपल्या समिती या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करूयात. अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 25. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 रन्स ऑन द बोर्ड. तमाम क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर क्रिकेटचा थरार या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, गती होती या चेंडूमध्ये, सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये, निर्धाव चेंडूची होती सांगता. या एंडनं ज्या ज्या वेळेला गोलंदाजी होईल त्या त्या वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी वाऱ्याची साथ असणार आहे आणि कदाचित साहिल हेच समजावतोय फलंदाजाला की मोठा फटका जर का तुमच्या बॅटमधून येत नसेल तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करा. साहिल या खेळाडूकडे ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे, ती धमक आहे त्याच्या खेळामध्ये. तो धारदार आपल्याला फलंदाजी त्याची पाहायला मिळते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं या खेळाडूचा समावेश आपण विविध स्पर्धेमध्ये पाहतो आणि साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असताना आपल्या स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला मात्र सातत्यानं सूचित करतोय. अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी पंचांचा आलाय. इट्स वाईड बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस यष्ट्यांच्या पाठीमागे उभा असणारा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता, त्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 25 धावा धाव फलकावरती आल्या. यावेळेला आणखीन एक शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. फाईनच्या क्षेत्रामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करत असताना जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. सुमित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहिल स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि ज्या पद्धतीच्या खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. आता ऑनसाइडला एक अतिरिक्त खेळाडू आता बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. याचं कारण आहे की साहिलचा हा फेवरेट झोन आहे. अगदी लॉंग ऑन पासून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खरं तर चुकीचा शॉट सिलेक्शन या ठिकाणी म्हणावं लागेल. आवश्यकता नव्हती. सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज काय? अगेन्स्ट द विंड तुम्हाला फटकेबाजी करता येणार नाहीये. इथे जर का मिस टायमिंग स्ट्रोक आला, कारण साहिल एक अशा दर्जाचा खेळाडू आहे की जो सातत्यानं मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या लयमध्ये तो फलंदाजी करतोय आणि इथून जर का पाहिलं तर मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहणार आहोत. शरीराचा वेध घेतलाय की बॅटची कड घेऊन चाललाय हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार यातील मात्र शंका नाही आहे. इट्स अ 4 रन आणि या चौकारानं 35 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना जरूर पाहायला मिळतोय. संघ एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होते. वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती साहिल मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ करतोय आणि प्रवीणचा जर विचार केला तर आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती आतापर्यंत त्यानं कमालीचा खेळ या मैदानावरती साकारलाय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु इथे पहा फुलर लेनचा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, मोठी शिकार जाळ्यामध्ये. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन.
अधिक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेली. साहिलची विकेट मिळवणं ही संघाच्या गोलंदाजांसाठी जमेची बाजू ठरते आणि उमेश या संघनायकाला देखील ठाऊक आहे की ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. इथून दबाव बनवला जाऊ शकतो कारण ज्या गतीनं धावा धावफलकावरती उभारल्या जात होत्या रोखणं कठीण होतं. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. साहिल सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवसंजीवनी, एक नवचैतन्य, एक नवी ऊर्जा जणू या संघातील प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये सरसारलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच होतं मगाशी जर आपण पाहिलं तर दादा भोईरची विकेट आली आणि तिथून तो संपूर्ण संघ ढेपाळलेला आपल्याला पाहायला मिळाला. इथून साहिलची विकेट आली आहे आणि आता धावेंकरता संघर्ष करताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एस पी फायनान्स गावदेवी विलियम संघ आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि बंटीसाठी आल्या आल्या लगेचच पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी फक्त बंटी या फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक दिलं जाईल नितेश आणि मारुती या दोन त्याच्या संघ सहकार्याकडनं हे पारितोषिक मात्र दिलं जाईल. बंटीसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर बंटी डावकर आताचा फलंदाज आहे सर. वाऱ्याची सातही आहे. मी म्हणेन एक चांगली संधी आहे. संघ अडचणीत आहे. षटकार लगवा 500 रुपयाचं पारितोषिक खिच्यामध्ये घाला. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॅश प्राइज 500 रुपये पहिल्या चेंडूवरती बंटीच्या बॅट मधनं आली आहे. मारुती देखील या ठिकाणी उत्साहित आहेत. मारुती आणि नितेश या दोन त्याच्या संघ सहकार्याकडनं मात्र तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पहा इंजर्ड असताना देखील हा खेळाडू केवळ आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी मैदानावरती आलाय आणि सलग 3 षटकारासाठी भावेश उलवेकर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु इथे मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतो. आणखीन एक दमदार चौकार.
जे आहे तेच सांगा बाबा, बॉडी बिल्डर आहे ना तर सांगा, नाही तर आमच्यावर बॉडी आजमावा जातो. तर चला या ठिकाणी एकूणच पाहिलं तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकूण धावा धावफलकावरती 50 आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. मगाशी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजवलं की एक क्रिकेट खेळाडू म्हणून तुम्हाला काही गोष्टी, काही नियमांचं पालन करावं लागतं आणि त्यामध्ये स्वतःची सुरक्षितता हा देखील सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर अनेक दुर्दैवी घटना भर मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक विविध स्पर्धा दररोज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बंटी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता आव्हान बंटीला थोडंसं वेगळं असणार आहे. क्या बात आहे. पहा या ठिकाणी YouTube लाईव्ह ही स्पर्धा सुरू आहे तरी पण या पारितोषिकांचं आम्ही जरूर अनाउन्समेंट या ठिकाणी करणार नाही आहोत परंतु बंटीचं कौतुक केलं जात आहे. सुमितसाठी ही पारितोषिक आहे. पहा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रिन्स भोईर यांच्याकडनं मात्र हे पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज अर्थातच नारायण यांच्यासाठी अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी. बंटीची लोकप्रियता या मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याने देखील आपल्या चाहते वर्गांना खुश केलंय. निश्चितच या ठिकाणी एकूणच जर आपण पाहिलं तर हॅट्रिक साठी जी पारितोषिकं इथे स्वीकारली जाणार नाहीयेत या सामन्यानंतर. परंतु तुर्तास गोलंदाजाला ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी आपल्याला जरूर 500 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. प्रिन्स भोईर यांच्याकडनं यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय अनिल. 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 4 धावा त्याच्या आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या परंतु तिसरा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल न धावसंख्या तिथेच स्थिरावलेली. 51 रन्स ऑन द बोर्ड. कर्णधार संघाचा कॅप्टन अंतिम षटक हाताळत असताना यावेळेला आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीन चेंडू बाहेर निघतोय. पंच अवांतरचा इशारा करतायत. धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे परंतु या धावा दुपारच्या सत्रामध्ये पुरेशा ठरणार का? गोलंदाज नारायण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणारा अनिलच्या बॅट मधून येतो एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र केपीएल सिक्सर. निर्णायक क्षणाला आलेला हा मच निडेड सिक्सर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडलाय आणि फेकून दिलाय. सी मारेशीच्या पलीकडे येतोय बॅक टू बॅक दुसरा विकेट. षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 64 रन्स ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील 86 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या तर 73 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस बंटी थोडासा प्रयत्न अपुरे पडले. रनआउटच्या स्वरूपामध्ये बंटी होतोय बाद. धावा धावफलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावेनं चला या ठिकाणी शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पारितोषिक भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत परंतु त्यांची अनाउन्समेंट कदाचित आम्ही करू शकत नाहीये. परंतु इथे मात्र कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज होतोय बाद. शेवटच्या 2 चेंडूंवरती अवघी 1 धाव आणि 2 फलंदाज मात्र गमावले गेलेत. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. अनिल या ठिकाणी बाद झालेत.
तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 65 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 66 धावांचं. चला विनंती असेल प्रणित 11 आणि ऋग्वेद इनाया 11 दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण येस ऋग्वेद इनाया 11 आणि प्रणित 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. आणि अक्षय ठाकूर आणि सनी भोईर कर्णधार आहेत या संघाचे आणि त्यांच्या दरम्यानचं हे बॅटल आपण या ठिकाणी निश्चितच पाहणार आहोत. एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही संघाने आपला पहिला सामना जिंकलाय म्हणजे विनरच्या दरम्यानचा हे सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. 65 धावा धावफलकावरती आल्या 66 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार ऐकवण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडंसं थांबतोय मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा KPL 2026 KPL धमाका खेडूकपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि जसा खेळाच्या उत्तरार्ध होईल सुरुवात या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज प्रकाश ठाकूर सरांसमोर. हॅलो, काय नाव तुझं? हा, तन्मय जीवन भोईर यांच्या सुमधुर वाणीतून पुढचा आवाज असेल. मला काय बोलतायत निकडून काय बोलू ना मला बोलतायत जय दा थांब होय तेज होय. या ठिकाणी सुवर्ण संधी आहे प्रत्येक या जी दोन सलामीची जोडी आपण मैदानात जाताना पाहतोय त्या प्रत्येकाने जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक नितेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक षटकाराला 500 रुपये. तीन काही हरकत नाही, आपण थोडासा बदल करूया, नो प्रॉब्लेम. मग 3 षटकार हॅट्रिक षटकारांची जर हॅट्रिक मारली मग हे काय सोरट आहे ज्याच्यावर आपण ते गावची जत्रा असते ना सोरट येते लागला तर लागला निशाणा बरोबर का नाही. सोरट आहे एखाद्याने मारला तर मारला चुकून नाही तर नाही तसंच आहे काही हरकत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाने या ठिकाणी. आपण पाहतोय धावसंख्या झाली या ठिकाणी 65 आणि 66 धावांचं लक्ष ठेवले ते या ठिकाणी आपण पाहतोय. आर्यन क्रियांश 11 या संघापुढे बघूया आता आर्यन क्रियांश 11 संघ या 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अर्थातच गावदेवी 11 SP फायनान्स गावदेवी 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रथम या ठिकाणी फलंदाजी करताना 65 धावा काढल्या आणि 66 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवले ते आर्यन क्रियांश 11 संघापुढे. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर उच्चांक किती होता तो 86 धावांचा उच्चांक होता आणि तो काढला नाही ना किती आणि तो 86 धावांचा पाठलाग कर 27 धावांचा पाठ मात्र केवळ मात्र 50 धावांवरती मात्र आटपला होता खेळतो. ठीक आहे चला चला पंच चला स्पीड अप घ्या. चला पंच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. चला चला नाट्याचा एक अंक संपलाय अर्थातच एक इनिंग संपली गेली आणि दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल. प्रथम फलंदाजी करताना SP फायनान्स गावदेवी 11 संघाने 65 धावा काढल्या आणि 66 धावांचं लक्ष ठेवले ते आर्यन क्रियांश 11 संघापुढे. 5 षटकांचे सामने आणि पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेचे असतील. 40+ खेळाडू फलंदाजीसाठी नाणेफेकी करून घ्या. चला पुढचा सनी भोईर अक्षय ठाकूर टॉस साठी हा तेजू सनी भोईर अक्षय ठाकूर टॉस साठी हा
उमेश भोईर स्ट्राईकला, उमेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज आदित्य भोईर. सलामीची जोडी, संघाचा ताकद, संघाची आधारस्तंभ ही जोडी अर्थातच या मैदानावर आपण पाहतोय. ही संघाची धुरा सांभाळण्याकरता या मैदानामध्ये ही खिंड लढवण्याकरता, लढाई लढण्याकरता, प्रतिस्पर्धेला टक्कर देण्याकरता ही जोडी मैदानात. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. वरच्या मार्कवर आहे गोलंदाज साहिल उलवेकर. 66 काढायचे आहेत. उमेश भोईर एक स्फोटक महान फलंदाज पहिला चेंडू सामना करेल साहिल उलवेकर याचा. डिफेन्स पद्धतीने क्या बात आहे, काय चेंडू टाकला होता, विकेट टू विकेट. चेंडूला सन्मान दिला गेला. खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू एक खतरनाक चेंडू, त्या चेंडूला सन्मान दिला जातो. त्याच प्रकारचा एक थोडासा खालच्या स्तरामध्ये राहिलेला चेंडू, अगदी सावधगिरी या ठिकाणी बोला. 500 रुपये. उमेश भोईरने 3 चेंडू 3 षटकामध्ये 500 रुपये नितेश भोईर यांच्याकडनं. हा चेंडू गणला जाणार नाही, डेड बॉल. पहिल्या चेंडूला सन्मान, दुसरा चेंडू आक्रमक पवित्रा उचलेल का उमेश भोईर. हा चेंडू फुलटा चेंडू आपण म्हणतो कार्पेट शॉट 30 यार्ड सर्कल मध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण चेतूर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता. पुढचा सामना असेल ऋग्वेद 11 आणि प्रणित 11 या दोन संघांमध्ये सामना. नाणेफेकी करून घ्या चला. धावसंख्या धपालकर केवळ मात्र 1. फुटा चेंडू बॅटची एज लागली, गॅप मध्ये मारलेला फटका. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते. चाललंय काय आणि हा खरं तर एकच धाव या ठिकाणी आणि गचाळ क्षेत्राचा फायदा या ठिकाणी होतोय समोरच्या संघाला. धावसंख्या होते या ठिकाणी 6. 5 धावसंख्या. पहिला 1 धावा होते, नंतर 4. दोघांपैकी कोणीतरी षटकारांची हॅट्रिक केली तर सनी भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धावसंख्या धापालकर 5. आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 3. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. पॉवर प्लेचा षटक 66 धावांचं लक्ष्य. हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खरं तर ह्या फलंदाजाला हा चेंडू खेळता आला नाही. समोरना बॅटवर घ्यायचा तर मागं घेतला. चेंडू मात्र अंगावर लागला. लेग बाईटचा इशारा नक्कीच पंचांचा असेल. तांबारे मित्र थोडा शांत राखा रे, थोडं शांत राखा, शांत राखा, थोडा शांत ठेवा. नाही शांत राहा, थोडं शांत राखा. जेव्हा षटकार माराल तेव्हा गोंगाट भरा, पण आता मला कॉमेंट्री करू दे व्यवस्थित. पुढचा चेंडू या ठिकाणी कळदाने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. यष्टिरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. चेंडू जातो मात्र विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सातत्याने सांगत आलो की विकेट किपर हा महत्वाचा दुवा आहे, महत्वाचा घटक आहे, महत्वाचा भाग आहे या क्रिकेट मधला. आणि अर्धा खेळ आहे ना तो विकेट किपरवर अवलंबून असतो आणि तीच अगदी कामगिरी चोख बजावताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज मात्र थोडंसं चाचपडत आहेत. खरं तर बघितलं आतापर्यंत चेंडू 5 फेकले गेले. धावसंख्या धावफलकावरती 6. हा पॉईंट मारलेला फडक, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल तर नक्कीच हा, नक्कीच मेडिकल वाले का उलवेकर साहेबांनी मस्त की या ठिकाणी क्षेत्ररक्षण, क्या बात आहे ना. अशा प्रकारचे क्षेत्र म्हणजे साऊथ आफ्रिकेचा एक खेळाडू होता जॉन्टी रोड, तो पॉईंटवर राहायचा आणि काय कमालीचा क्षेत्ररक्षण करायचा त्याच प्रकारचे. आणि हे जॉन्टी रोडच आहे ज्युनियर. धावसंख्या या ठिकाणी 8 झाल्यात. बिन बाद 8. 67 धावांचं लक्ष्य पार करताना मात्र या ठिकाणी थोडीशी सुरुवातीच्या षटकामध्ये थोडी जमतांग झाली. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायला हव्या होत्या, पण त्या जमवत्या आल्या नाही. अजून एक पॉवर प्लेचे षटक बाकी आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी हे दोन फलंदाज, हे दोन ठाण्या वाघ आहेत, ते वाघ मैदानात आलेले आहेत. पण सध्या या वाघांना पंजा मारायची संधी मिळाली नाही. बघूया आता पुढच्या षटकामध्ये काय होतंय. भावेश उलवेकर 9 जण उल्लेखला फिल्डिंग साठी
₹200 गुगल पे झालेले आहेत. कोणाकडून झालेत? भावेश उल्वेकर साहेब. क्या बात आहे. आता जर क्षेत्ररक्षण झालं ना त्याकरता भावेशजी उल्वेकर यांच्याकडनं ₹200 कॅशबॅक. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही सारखे पडत राहा, मग तुम्हाला 200 गुगल पे होत राहतील. मग अजून काय पाहिजे? मेहनतीचं फळ आहे ते. मेहनत केल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय मिळत नाही. आज जर ते पडलं नसते ना तर ₹200 मिळाले नसते. गोलंदाज गोलच्या मार्कवर थोडीशी कॉमेंट्रीवर कॉमेडी व्हायला पाहिजे. सिरियस येऊन चालणार नाही. सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथं सलाईनी चालू आहेत, गोळ्या चालू आहेत, रॉड वगैरे भरले आहेत, ऑक्सिजन लावलंय आयसीयू मध्ये. आपण अगदी किती मस्त की अगदा आनंदात जीवनात जगायचं आपलं. बॉलर कोण आहे? अनिल विनायक. अरे काय तुम्ही गावातले असून तुम्हाला सांगता येत नाही. हा हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी. खरं तर डोक्याच्या खूपच वरनं टाकलेला हा चेंडू, पहिला चेंडू खराब, फ्री हिट. पंचांचा इशारा या ठिकाणी, फ्री हिटचा इशारा येतोय. नो बॉल. नक्कीच प्रभाकरजी उल्वेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते पुढील सामन्याची. उलटा चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका, गेंद गई सीमा रेषा पार, 1 सिक्सर. होते की चेंडू 1 बाउन्स चौकार गेला काय, पण पंचांचा अगदी योग्य निर्णय या ठिकाणी देण्यात येतोय. हा षटकार आहे आणि षटकार धावसंख्या पुढे सरसा होते 15. धावसंख्या या ठिकाणी होते 15. हा क्लासिकल दर्जा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. पहिला चेंडू नो टाकला त्याच्यानंतर त्या फ्री हिटचा फायदा उचलला, षटकार मारला गेला आणि पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मध्ये मारलेला गॅपमध्ये 1 बाउन्स चौकार या ठिकाणी. थोडासा मागणं ठेवतो गोलंदाज. पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सेकंड अटेम्प्ट मध्येही प्रयत्न केला गेला होता पकडण्याचा, मात्र झेल हातामध्ये राहिला नाही, निसटला गेला. एक जीवनदान मिळालं या ठिकाणी. खरं तर रिव्हर्स कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती बिनबाद 20. माझ्यासोबत जोडला गेला अमोर भोईर गुणलेखक. सकाळपासून कित्येक गुणलेखक आलेत. खरं तर जेवढं मोठं आयोजन आहे तितकेच मोठे गुणलेखक या ठिकाणी मला लाभलेले आहेत. त्यांचे मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच. या ठिकाणी ओरपेचा चेंडू या ठिकाणी बघूया. लंगाकचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावतोय. जात्रा थोडासा गाडी फास्ट मारली, गाडी खूपच पुढे आली, चेंडू मात्र मागे राहिला. चेंडू गेला सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. लगीन करायला पाहिजे पण पोरी पण भेटायला पाहिजे. आणि पोरी भेटत नाही, लय मोठी दुरुस्ती झाली आली. पोरा 35-40 पर्यंत गेली आणि नाही बोलायला बरा. थोडेसे कॉमेंटवर थोडंसं कॉमेडी पाहिजे, अशी मजाक पाहिजे थोडीशी. गावच्या प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे थोडंसं आपला आगरी दणकं व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू मागे. बघूया कोण जिंकतोय. चेंडू जिंकतोय का क्षेत्ररक्षक जिंकतायत आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. चेंडू या ठिकाणी जिंकलाय. कव्हर एक्स्ट्रा डीपच्या क्षेत्रामध्ये गेलेला हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 28. बिनबाद 28. हा क्रदान खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडू ते सीमारेषा पार. हॅट्रिक.
ते सुंदर संगीत प्रभू श्रीरामांचं आणि 500 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येमध्ये मात्र भव्य दिव्य असं प्रभू रामांचं मंदिर या ठिकाणी बांधलंय. धावसंख्या मी मगाशी बोललो 32 धावा झाल्यात. एकंदरीत 66 धावा करायच्यात. पहिल्या षटकामध्ये साहिल याने 8 धावा दिल्या आणि नंतर अनिल याने टोटल 24 धावा दिल्या. म्हणजे मागं ठरला अनिल. विकेट अजूनही कोणाला काढता येईल नाही. म्हणजे जो 18 चेंडूचा खेळ अजूनही अद्याप बाकी आहे. बघूया त्या 18 चेंडूमध्ये अजून धावा काढायचे आहेत. 34 पाहिजे. 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंकण्याकरता अर्थातच आर्यन क्रियान्स 11 संघाला. मग अशी म्हटलं ते पहिलं पॉवर प्लेचे षटक होते. त्या षटकामध्ये केवळ मात्र 8च धावा काढता आल्या आणि पुढच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा होता येतील का आणि असं म्हटल्यानंतर मात्र आक्रमक पवित्र या दोघांनी उचलला आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकामध्ये टोटल 24 धावा आल्या. एकंदरीत धावा झाल्या 32. उर्वरित 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा. क्षेत्ररक्षण दूरवर अगदी पसरलेलं आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या पॉइंटच्या दिशेला, मिड विकेटच्या डीप क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये, कव्हरच्या दिशेला, पॉइंटच्या दिशेला, स्क्वेअर लेगच्या दिशेला सर्वत्र मात्र क्षेत्ररक्षण दूर पसरलेलं. गोलंच्या मार्कवर गोलंदाज रोहित उर्फ बंटी. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट मारा करेल बंडी. हा जगण खेळायचा प्रयत्न केला गेला. क्या बात आहे. सुंदर असा लाईनचा या ठिकाणी नमुना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक मात्र अगदी यष्ट्याना खेटून चिकटून बसलाय. एखादा जर फलंदाज पाऊल पुढे टाकला आणि जर फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जर मिस झाला तर मात्र दांड्या गुल करेल, बत्ती गुल करेल, अर्थात त्याचा बेल्स पाडल्या जातील. हा या ठिकाणी मात्र बॅट एज लागली का? बॅट आहे ना, तेच आम्हाला कळलं होतं पण जोपर्यंत आम्हाला या मैदानातील न्यायाधीश पंच सांगत नाही तोपर्यंत आम्ही बोलू शकत नाही. बॅट कट होती या ठिकाणी. कॅचचा प्रयत्न केला गेला होता पण कॅच घेता आला नाही. धावसंख्या 33 झाली. सोळा चेंडू 33 धावांची आवश्यकता. 16-33. हा या ठिकाणी झेल आहे. बघूया झेल खाली मात्र विकेट किपर. झेल होतोय का? अतिशय सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी या जोडीला भगदाड पडलाय. हा बुरुज मात्र ढासळला गेलाय. बॅक टू द मॅवडन. मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर दाखल होतोय. धावसंख्या झाली त्याची एकूण वैयक्तिक 15 आणि 3 चौकार ठोकून त्यांनी या ठिकाणी संघाला एक चांगली साजिशी अशी खेळी केली. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय मैदानात सनी भोईर. भोईर बंधू या ठिकाणी पुन्हा मैदानामध्ये आपण पाहतोय. हा क्लीन बॉल, त्रिपळाची दांड्या गोल या ठिकाणी बावेलिनचा रस्ता दाखवलाय. ऑस्ट्रेलियन घेऊन परतेल सनी भोईर. डीजे भोईर. उर्वरित आता आपण मध्ये 33 धावांची आवश्यकता. समीकरण थोडंसं बदलत चालेल कारण सांगतो हँगिंग मारते. जयेश भोईर बघू या ठिकाणी खरं तर संधी मिळाली या ठिकाणी. आपला 4थ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या माध्यमातून चांगले फटके येतील का?
ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो गॅप मध्ये मारलाय. या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक धावते गचाळ क्षेत्ररक्षण. शरीर यष्टी मजबूत आहे आणि जीवाच्या आकांताने या ठिकाणी प्रयत्न करतोय. बाहुबली सांगतात या ठिकाणी अगदी मजबूत यष्टीचा मजबूत बांध्याचा हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी संघामध्ये खेळतोय. धावसंख्या झाली 36. जयेश भोरने या ठिकाणी आल्या आल्या या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 3 धावा पळून काढल्यात. खेळण्यात सज्ज या ठिकाणी आपण होता आदित्य भोईर. ओपनिंगला आलेला पल्लेबाज खरं तर तोही 2 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने या ठिकाणी खेळतोय. हा चेंडू खालच्या स्तरावरच राहिला होता. मोठ्या प्रकारचा मारचा प्रयत्न ताकद लावली होती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा समाप्त तिसरं समाप्त होते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात 36. आणि या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि 2 महत्वाचे विकेट बाद झालेत. अर्थातच रोहित यांनी गोलंदाजी केली. खरं तर पहिल्या षटकामध्ये विकेट काढता आले नाही. दुसऱ्या षटकामध्ये विकेट काढता आले पण तिसऱ्या षटकामध्ये जी कामगिरी करून दाखवली रोहित याने केवळ मात्र 4 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवली. आदरणीय सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व प्रतिष्ठित नागरिक नीनाजी भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. करूया त्याचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी या स्पर्धेचं त्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं आणि वेळात वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आपण पाहतो या ठिकाणी साई मित्र मंडळ व गावदेवी मित्र मंडळ आयोजित खिडूकपाडा प्रीमियर लीग 2026 KPL चा धमाका. सलग 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा आणि क्रिकेटचा थरार या ठिकाणी अनुभवतोय. लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं अगदी पक्षामुळे आपण पाहतोय WTCच्या माध्यमातून रवींद्रजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे लाईव्हचं पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. दिव्यम बॉलर दिव्यम भोईर. दिव्यम दिव्यम गोलंदाज दिव्यम भोईर. दिव्यम तर दिव्यम भोईरने जर विकेट घेतले तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून? तन्मय भोईरकडून. तन्मय माझ्या बाजूला बसलाय. आणि नितेश भोईर करून 500 रुपये. आणि नितेश भोईर यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये. आणि दादा भोईर करून डॉट बॉलला 500 रुपये आणि विकेट साठी दादा भोईरकडून डॉट बॉल साठी 500 रुपये आणि विकेट साठी 1000. बाबा पहिले पैसे द्या नाही तर माझे उपटी टाकाल. 3 जण 4 जण पक्ष 4 उपटी पडतील. हा तो आहे कसला मजबूत माझा फेस करील. थोडस असे मजाक. चला जाऊया मैदानाकडे आपण. गोलच्या मार्कवर पहिला चेंडू आपण पाहतोय दिव्यम. जय भोईरकडून हॅट्रिकला हजार रुपये. जय भोईरकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये पाहतोय. क्या बात आहे. चेंडूला मात्र भिरकावून दिला. ताकद लावली. चेंडू गेला. 4 धावांसाठी आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. संपूर्ण ताकद लावली. डाव्या पायावरती राहिला आणि पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. निरभू यांचे सुपुत्र या ठिकाणी बघूया झेल आहे. स्वतः कॉटन बॉल करतोय का बघूया. नाही या ठिकाणी मात्र झेल घेतलाय. शॉर्ट फाईन लेगचा दिसलेला असलेला शतक्षणीच उत्तम असा झेल घेतला. एक सफलता मिळते या गोलंदाजाला. डीजे व्यक्तिमत्व प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सन्मान्य अशी सुरेश दादा भोईर साहेबांचा शुभागमन या ठिकाणी झाले. त्यांचे करू या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून शहरचं स्वागत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचे गौरव स्वागत आणि सर्वांना होळीची आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन फलंदाज निखिल पाटील. धावसंख्या धाफलकावरती 40 म्हणजे उर्वरित आणखीन जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. चेंडू अजूनही शिल्लक आहेत 10. हा चेंडू आणि
26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावा. फुटा चेंडू या ठिकाणी संपूर्ण ताकद लावली. चेंडू सीमारेषा पार जातो का पाहायचं आहे. गेंद गई सीमारेषा पार. षटकार आहे ना? नो बॉलचा इशारा आहे. षटकार. होत्या आता नो बॉलची 41 आणि षटकार 47. जिंकण्याकरता पाहिजे आता या ठिकाणी मगाशी 10-26 पाहिजे होत्या ना, मी 10-19. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरच्या माध्यमातून याचा हा तपासला आणि खरं या ठिकाणी उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री सुरेशदादा भोईर साहेबांच्या माध्यमातून तमाम खेडूकपाडी वासियांना या होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या होळी सणाचं अगदी आपण आनंदात स्वागत करूया आणि हा होळी सण अगदी खेळीमेळीच्या वातामध्ये पार पडूया. या होळीच्या अग्नीमध्ये राग द्वेष मत्सर गैरसमज याचा आपण त्याग करूया आणि नवीन आयुष्याला सुरुवात करूया. नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. पंचांचा योग्य अगदी निर्णय, कारण तो वरतीच होता चेंडू, मात्र आपण पाहिला छातीच्या वरती झाला चेंडू. नो बॉल म्हणजे फ्री हिट. फ्री हिटचा इशारा. मेजवानी पंचपक्वान्न. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये मात्र झेल जातोय. एक धाव पळून काढली गेली. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न 3 क्षेत्ररक्षक धावले गेले होते. सहजरित्या मात्र दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 9 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 49. 3 बाद 49 झाली आणि 9 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र थोडस जवळ येत चाललंय. एक जबरदस्त आयोजन पाहतोय. देखणं दैदीप्यमानाचं आयोजन. सपाट मैदान खेडूपाडा गावावर चाललेल्या प्रीमियर लीगचा स्पर्धा. हा बॅकपडला जाऊन खेळायला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डीप क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट आणि चेंडू उचलतो न उचलतो फेकतोय त्याच्या चपळाईनं अगदी सहजरित्या दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. स्तुती करावी तेवढी कमीच या दोन खेळाडूंची. संघासाठी मात्र या ठिकाणी जीवाच्या आकांताने खेळ खेळतायत, धावतायत. षटकार कधी चौकार कधी दुहेरी कधी तिहेरीची अशी धावसंख्या या ठिकाणी संघासाठी उभारतात आणि 51 धावा कंप्लीट झाल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. बाहेर जा रे मित्रांनो, पट्टीच्या बाहेर प्लीज. हा ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र जातोय डीप क्षेत्रामध्ये. रणच्या स्वरूपात बाद होऊ शकते का पाहायचा बघितलेलं काय नाही. हा फलंदाज मात्र रणच्या स्वरूपात बाद. डीजे धन्यवाद. आपण पाहतोय या ठिकाणी की आदित्य भोईर यांच्या खरं तर आपण पाहतोय ग्रिल अँड चिल शोरमा मोमोज आणि बीबीक्यू खरं याचा आस्वाद घ्यायचा असेल नक्कीच ग्रिल अँड चिलला भेट द्या. आदित्य भोईर यांचं निकट डीमार्टच्या समोर आहे त्यांचं एक मोठा शॉप आहे, त्या ठिकाणी भेट द्या. 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र कमी आणि धावा मात्र जास्त. खेळण्यास सज्ज या ठिकाणी फलंदाज नारायण भोईर. मजबूत यशाचा मजबूत बांध्याचा फलंदाज. हा चांगला फटका प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता एक हाताने. झेल मात्र हातामध्ये राहिला नाही. जर हा झेल झाला असता तर आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम झेल झाला असता, यात तिळ मात्र शंका नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा झाल्या आणि जिंकण्याकरता 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 53 झाल्या ते 66 काढून ना 66 काढून. किती पाहिजे 53 झाले.
बरोबर आहे. चुकणार आमचा स्कोर रायटर भारी आहे. बाहेरने मागवलाय. साधा काम नाही त्या. हा तुमच्या जम असेल तर तुम्ही बसा इथं न करून दाखवा. बघा फाटली का नाही. असं आहे ना. ते अंपायर आहे ते रखरखत्या उन्हामध्ये बाबा पंचांची काम करतात. प्रत्येकाचं कार्य महान असतं. कुठला कोणाचंही कार्य छोटं नसतं. मग पंच असो, समालोचक असो, गुणलेखक असो, अपडेटर डीजे वाला असो, लाईव्ह वाला असो, सरबतवालाही त्याचं काम कार्य महान आहे. तुम्ही सरबत बनवायला जा तुम्हाला येईल का बघा. नाही ना बर्फ खिचता येईल? नाही येणार. 40+6 गोलंदाज या ठिकाणी काढावा लागेल. नियमावली आहे आणि नियमानुसार 5 षटका फेकले तर त्याच्यामध्ये एक 40+चा खेळाडू हा तुम्हाला कंपल्सरी खेळवावा लागेल. 13 हव्यात. 6 चेंडूमध्ये 13 हव्यात. शेवटचं षटक आहे म्हणजे 6 चेंडू फेकायचे आहेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. आर्यन आणि क्रियांश 11 संघाला या ठिकाणी जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या पंच. WTCच्या लाईव्हच्या माध्यमातून अगदी आमचं प्रक्षेपण अगदी चांगल्या दर्जाचं प्रक्षेपण पाहायला मिळतंय. हिमांशू 15 होत्या. हा 13 प्रत्येक चेंडूवर आम्ही सांगतोय. एक मिनिट. 14 पाहिजे होते मी बोललो. अरे 14 पाहिजे 2 काढले ना. बघ जरा चेक कर. थांबा थांबा ए थांबा. चेक करतो काय त्याच्याकडनं चूक झाली असेल आपण चूक सुधारूया काही हरकत नाही आपल्या. आणि प्लस विकेट 7 आहे. एक डावी ती किती धरले का? ओके 1+ विकेट रन आउट झाला तो. बरोबर बरोबर लिहिले. एक रनआउटची धाव आहे ना त्याने दुसरी धाव काढताना आउट झाला ना एक धावती आहे. मग बरोबर 53 मग 13 धाव पाहिजेत. रन आउट झाले ना. एक रनआउट झाला ना एक धाव काढली ना. ए नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. अरे 30 नऊ. होते, ऐक माझं. 30 होते. 4 7 11 11 13 13 15 16 18 बरोबर 12. दाबोल 12 आहे 12. हा 12 12. बरोबर आहे 30 पाहिजे त्या. ठीक आहे चला काय हरकत नाही आमचा स्कोर रायटर थोडासा नवीन आहे नो प्रॉब्लेम काही हरकत नाही. तरी आमचं लक्ष पण असतं पण एकीकडे इकडे पण बघायला तर एकीकडे समालोचन करायला काय हरकत नो प्रॉब्लेम लिहिले बरोबर. काही हरकत नाही काय टेन्शन घेऊ नको. चला ऋग्वेद 11 चे सर्व प्लेयर या पॅव्हलियन मध्ये या. ऋग्वेद 11 या. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चेंडू 6 आणि धावा असतील डबल. बघूया लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी मैदान पाठवतो आपण. बॅट्समनचं नाव आहे निखिल पाटील. मात्रे का मात्र घेतो. अरे बाबा काय रे तू करतो रे गाववाला. प्रधान खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. 22 नकार दिला होता अगोदर पण मात्र नाश्टकचा प्लेअर मात्र हप्पीचवर गेला होता. लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. अगदी कौतुक करावं तेवढं कमी या पंचांचं. रखरखत्या उन्हामध्ये संपूर्ण दिवसभर अगदी त्यांचे पंचांचे काम केले. नितीशजी भुईर आणि लेग अंपायर मारुती उल्वेकर यांच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. खरं तर पंच बोललं तर नुसतं उभं राहायचं नाही तर दडपण असतं. प्रत्येक चेंडूवर दडपण टाकलं जातं आणि त्या दडपणाखाली न राहता आपला निर्णय अगदी योग्य देणारे ते पंच आहेत. 5 चेंडू आणि 11 धावा. बघूया कोण जिंकते कोण हारते या ठिकाणी अगदी नारायण भोईर
प्रयत्न केला होता. रणाचा जर हा फलंदाज घात योग्य त्या क्षणी मात्र विकेट टाकली गेली. मोठा आणि आता मात्र खेळण्यामध्ये गलाटणी आली. सामन्यामध्ये रन भरले जात आहे. 2 चेंडूमध्ये गोल मात्र जिंकले जातात. 7 धावांची आवश्यकता. एकीकडे 6 चेंडूमध्ये 12 धावा असताना 2 चेंडूमध्ये 2ची आवश्यकता. बघूया कोण जिंकून कोण हरतंय. गोलंदाज या ठिकाणी आपला अनुभव बघायला लावताना सुमित पाटील एक सिनियर खेळाडू 40+ एक खेळाडू शेवटच्या षटकात आला. संघाने जिम्मेदारी दिली आणि जिम्मेदारी अगदी यशस्वीरित्या पार पाडताना त्यांचाच म्हणजे एखादी वडील विरोधक आहेत, काही विरोधक आहे, प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक म्हणजे दुश्मन वगैरे नाही. आपण एखादी त्या ठिकाणी वडील बोलत फिरत नाही काही मध्ये आणि वडिलांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. कॅचेस त्याच्या मुलांनी चांगले कॅचेस पकडले आणि 7 मिळाली. प्रत्येकाची 7 खूप महत्वाची असते. चला रे बाबा घ्या हॉस्पिटल घ्या. चला रे बाबा किती वेळ लावता तुम्ही. चला असा वेळ लावून कसं जमून मला सांगा. चला निकेश पाटील या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. हृदयाच्या ठोक्या सुटतील का तो आपल्या मिटू नका. सामन्याकडे बघत राहा. 2 चेंडू 7 धावा. धोनीच्या मार्फत स्वामी पाटील पहिला चेंडू निकेश आई बघा रडका सुरुवात बाद होते का पाहायचा झाला. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता. बाप रे बाप. आता कोण आहे समोर. गोलंदाज स्वामी पाटील यांचा मुलगा निकेश पाटील. आता मात्र वडिलांची धावधूक वाटली असेल. आता माझा पोरगा काय करेल. मी त्याचा कानाकरी करू तो माझा चेंडू मैदानाच्या बाहेर घालवतोय का. अस्तित्व आहे बघा कोण सर्वोच्च ठरतोय. एकीकडे तर पहिले मुलगा हा ज्युनियर आहे आणि एकीकडे वडील हे सिनियर आहेत. कोण जिंकणार कोण हरणार अशा रंगात सारे व्हायला हवेत. खरं तर एक चेंडू आणि 7 रंगात पडली आणि होळीसाठी संघाने रंगाचा सण आले आणि त्याच्यामध्ये या सामन्यामध्ये रंग भरले. रंग भरलेले कोण होते स्वामी पाटील. त्यांच्यामुळे त्यांनी चांगली गोलंदाजी केली म्हणून हा सामना इथपर्यंत आलेला आहे. चला कोणी बक्षीस लावतंय का निकेशला. किती 500 रुपये. क्या बात आहे निकेश तू षटकार मारला असता तर 500 रुपये. भावेश मुलगा जाऊ येते तुम्ही बाबा भाऊजी भाऊजींचा मान राखा. अरे मेहुणा आहे त्या ठिकाणी. खरं तर बायकोचा भाऊ कापसापेक्षा भाऊ. अगदी खरंय. अरे काय केलं बघा म्हणजे वडील व्यवस्था नसतात. गोलंदाजाला काही अडके आहेत. नाईलाज आहे खरं तर म्हणजे खरं तर प्रतिस्पर्धी आहेत. खरं तर कालच्या जगात ठरलं असेल स्वामी पाटील यांनी. स्वामी पाटील निकेश पाटील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. एक चेंडू मध्ये जिंकण्या करता 7 धावांची आवश्यकता. सामना या ठिकाणी वडील जिंकलेत मुलगा हरलाय. हार्दिक अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. हो काही जबरदस्त रोमांचकारी सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी पाटील हा सामना खेचून नेला आणि एक सामना जिंकला. कौतुक स्वामी पाटील यांनी जोरदार झाला पाहिजे. ठीक आहे.